निर्गमनची पुस्तक याच्या 26व्या अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 37 वचन लिहून आहे. या अध्यायामध्ये विशेष करून देवाचे निवासस्थानाचे मंडपमध्ये त्याच्या अंगणामध्ये विशेष करून 2 मुख्य भाग आहे. एक पवित्र स्थान आणि दुसरं अति पवित्र स्थान. या देवाच्या मंदिराचे माप 45 फूट लांब आणि 15 पाऊल रुंद आणि याची उंच पण 15 फूट आहे. हे मंदिर येशू ख्रिस्ताले सूचित करतो. देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये उपयोग करणारी प्रत्येक वस्तू आणि त्याचे पात्र त्याचे ख्रिस्ताचे तारण आणि ख्रिस्ताचे बलिदानला आपल्याला दाखवतो. देवाचे निवासस्थानाचे मंडप मनुष्याला एकात्र करायची सूचना देतो. 26व्या अध्यायामध्ये एका मंदिराचे निर्माण करतो आणि याच्यामध्ये 2 भाग आहे. एक पवित्र स्थान आणि दुसरं अतिपवित्र स्थान. आणि या 2 भागाला एक जाड पडदा वेगळं करतो. या मंदिरामध्ये असलेले उपकरण दिवीट, मेज आणि धूपवेदी होते आणि रोटी ठेवासाठी मेज होते. आणि अतिपवित्र स्थानमध्ये देवाचे संदूक होते आणि त्याच्या मधामध्ये देवाचे दया आसन होते आणि कुरूब एकामध्ये आमोरसमोर बनवण्यात आले. आणि या संदूकमध्ये देवानं दिलेले 10 आज्ञा दगडावर लिहून दिलेले त्याचे पाट्या होते आणि आरोनची छडी ज्याच्यामध्ये फूल लागून होते आणि मन्नाच्या सोन्याचे पात्र होते. हे 3 वस्तू या संदूकच्या आतमध्ये होते. आणि याच्या आतमध्ये असलेली प्रत्येक वस्तू येशू ख्रिस्ताला सूचित करतो. आणि त्याच्यानंतर पडद्यामध्ये 4 प्रकारचे रंगाचे उपयोग करण्यात आले. आणि याच पडद्याच्या द्वारा वरतून झाकण्यात येतो आणि याच पडद्याच्या द्वारा डेरेचा निर्माण करतो. आणि डेऱ्याच्या आतमध्ये पडदे फार सुंदर वाटतो, कारण आतमध्ये मखमलचा उपयोग करतो बनवण्यासाठी. कारण आतमध्ये मखमलचा उपयोग करतो आणि फार सुंदर वाटतो. आतमध्ये मखमलच्या पडद्याचा उपयोग करतो आणि त्याच्यानंतर बकरीच्या केसाच्या पडद्याचा उपयोग करतो आणि त्याच्यानंतर मेंढऱ्याच्या कातड्याच्या पडद्याचा उपयोग करतो आणि त्याच्यानंतर समुद्राच्या वस्तूच्या द्वारा निर्माण केलेले पडद्याचा उपयोग करतो आणि त्याला वरून झाकतो. आणि हा मंडप बाहेरून दिसायसाठी चांगले नसते, कारण यशायाची पुस्तक याचा 53 अध्यायामध्ये लिहून आहे, येशू ख्रिस्ताच्या स्वरूप ओळखण्यात आले नाही. तो फार लोकांना खराब करून टाकले.
आणि हे प्रवचनच्या अनुसार तंबूचा निर्माण देवाचे जे मंडप होते बाहेरून दिसायसाठी चांगले नव्हते. त्याच्यानंतर या मंडपच्या आतमध्ये उपयोग होणारे बांबड्याचे लाकूड हे येशू ख्रिस्ताचे सूचना आहे, कारण येशू ख्रिस्त 100% मनुष्य होते. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये उपयोग करणारे प्रत्येक कढ्या आणि त्याला मडणे सोन्याचा उपयोग करतो. हे दैवीय म्हणजे येशू ख्रिस्त 100% परमेश्वर होते. आणि पडद्याला पडदे जोडणे हे ख्रिस्ताच्या मंडळीचे सूचना आहे. शास्त्र सांगतो तुमची देह देवाचे मंदिर आहे, तसेच मंडळीच्या मधामध्ये ख्रिस्त आहे. त्याच्यानंतर देवाजवळे याचे विधान. आणि आपण बघले तर बाहेरी अंगणमध्ये प्रवेश करायचे एक मुख्य द्वार असतो आणि याचे रुंद 30 फूट असते. आणि इथून आपण आतमध्ये आल्यानंतर दुसरा द्वार असतो आणि दुसऱ्या द्वारचा म्हणजे प्रवेश करणं म्हणजे ते पवित्र स्थान आहे. त्याच्यानंतर तिसरा द्वार असतो पवित्र स्थान म्हणजे अतिपवित्र स्थान. सर्वात पहिला द्वार येशू ख्रिस्ताला सूचित करतो, कारण येशू ख्रिस्तानं म्हटले की मीच मार्ग आहे आणि पहिलं येशू ख्रिस्तच मार्ग आहे, म्हणजे पहिली विधी येशू ख्रिस्त आहे. यासाठी पहिल्या जे विधी आहे ते ख्रिस्ताची बली आहे आणि तिथं पात्र आहे हात आणि पाय धुवाचे, म्हणजे तिथं शुद्ध होतो. आणि त्याच्यानंतर एक एंट्रन्स गेट असतो आणि त्याच्याजवळ येणारा व्यक्ती आत्मा आणि सच्चाईनं याले पाहिजेत, कारण तो द्वार आपल्याला सत्यामध्ये चालवतो. आणि त्याच्या आतमध्ये असलेले दिवीटचे उजेड म्हणजे ते ख्रिस्ताचे उजेड आहे, याला आपण असे म्हणू शकतो. मेजवरची रोटी म्हणजे ख्रिस्त जीवनचे आहार आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये उपयोग करणारी वस्तू सुगंधित द्रव्य म्हणजे हे ख्रिस्ताचे स्वभाव आहे. तो मनुष्याचं रूप धारण केले आणि शुद्ध जीवन जगले या जगामध्ये. देव अंगीकार केले असं जीवन ख्रिस्तानं या जगामध्ये जगले. हा मंदिर येशू ख्रिस्ताला सूचित करतो असे आपण समजले पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघतो का हा जाड पडदा फाटण्यात आला. इब्रीचं पुस्तक आपल्याला सांगते का येशू ख्रिस्ताचे शरीर फाडण्यात आले आणि त्याच्या द्वारास जीवन आले. याच्याद्वारा नवीन जीवन आणि नवीन जीवनचं निर्माण करण्यात आले असं आपल्याला सांगते. अति पवित्र स्थान या जाड पडद्याच्या द्वारा लपवण्यात आले आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपले प्राण सोडल्यानंतर एक कागदासारखे हे जाड पडदा फाटून गेले. आणि हा आडवा असलेला जाड पडदा आपल्याला येशू ख्रिस्ताचे देहाला सूचित करतो. आतमध्ये त्या संदूकवर
आपल्याला कुरूप दिसतो आणि हे कुरूप देवाच्या उपस्थितीला दाखवतो. स्वर्गाच्या राज्यामध्ये जे काय आहे, देवाचे पुत्र, देवाचे महिमा, देवाचे दूत आणि परमेश्वराची उपस्थिती, त्याचे प्रतिबिंब या जगामध्ये देण्यात आले आणि तेच आहे हे देवाचे मंडप. आता आपण 26 अध्यायाचे पहिले वचनपासून ध्यान करू. याच्यामध्ये 1 वचनपासून तर 9 वचनपर्यंत पहिला भाग आहे. निवासाच्या मंडपासाठी 10 पडदे करावे. ते कातलेले तलम सन्यांचे, कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताचे तयार करावे व त्यात मोठे चतुर कारागिरीकडून कुरूप काढवावे. बघा, इथं 4 रंगाचे उपयोग केले आहे. लाल रंग, जांभळा रंग, पांढरा रंग आणि निळा रंग. निळा कलर हा स्वर्गाच्या राज्याला सूचित करतो, आकाशाला सूचित करतो, त्याच्या राज्याला सूचित करतो. लाल कलर येशू ख्रिस्ताच्या रक्ताची सूचना आहे. स्वर्ग आणि पृथ्वीला मिळवणारे येशू ख्रिस्ताचे रक्त. आणि जांभळा कलर, जांभळा म्हणजे त्याचे वैभव, त्याचे राज्याला सूचित करतो. आणि त्याच्यानंतर पांढरा कलर, पांढरा त्याचे शुद्धताला, त्याचे पवित्रताला सूचित करतो. एक पडद्याची लांबी 28 हात आणि रुंदी 4 हात असावी. ते सर्व पडदे एकच मापाचे असावे. त्यातले 5 पडदे एकामेकाशी जोडले असावे व दुसरे 5 पडदे एकामेकाशी जोडलेले असावे. जिथं एक पडदा जोडील जाईल तिथं किनारेवर नित्य सुतीचा बिरडा करा. तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनाऱ्यावरही तशीच बिरडा करा. एक पडद्याला 50 बिरडा करा आणि दुसऱ्या पडद्याचे किनारीला 50 बिरडा करा. ही बिरडा समोर असावी. तसेच सोन्याचे पात्रास आकडे बनवावे आणि या आकड्यांना पडदे असे प्रकार जोडावे की सर्व मिळून निवास मंडप अखंड दिसले पाहिजेत. निवास मंडपावर तंबू असावा म्हणून बकऱ्याच्या केसाचे पडदे करावे. हे पडदे 11 असावे. म्हणजे हे पापाचे बलिदानचे चिन्ह आहे. एक पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात असावी. हे 11 पडदे एकच मापाचे असावे. 5 पडदे वेगळे आणि 6 पडदे वेगळे जोडावे. 6वा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूस दुमडावा. जोडून केलेले एक कानातीची बाहेर शेवटीच्या पडद्याच्या किनारावर 50 बिरडी करावी. तसेच कांतीच्या दुसऱ्या पडद्याच्या किनारावरही 50 बिरडी करावी आणि पितळ्याच्या 50 आकडे करावे आणि ते बिरड्यात घालून तंबू असं जोडावे की तो सर्व अखंड दिसले. तंबूच्या पडद्याचा लोमत राहिलेला भाग म्हणजे उरलेली अर्ध पडदा निवास मंडपाच्या मागल्या बाजूस लोंबत सोडावा आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर हा बाजूस व हातभर त्या बाजूस असावे. निवास मंडपाच्या झाकण्यासाठी त्याचे दोन्ही बाजूस लोंबत ठेवावे. तंबूसाठी
तांबडा रंग दिलेला मेंढ्याच्या कातड्याचा एक अच्छदान आणि त्यावर ताशांचा कातड्याचा एक अच्छदान करावे. याच्यानंतर 15 वचनपासून ते 27 वचनपर्यंत निवासस्थानाचा मंडप उभ्या राहण्यासाठी बांबडीचा लाकडाचा फाड्या करावे, म्हणजे याला करणं आवश्यक आहे. मग निवास मंडपाचा उभ्या लावण्यासाठी बांबड्याचा लाकडाचा फाड्या करावे. प्रत्येक फाडीची लांबी 10 हात व रुंदी 1.5 हात असावी. प्रत्येक फाडी दुसऱ्याशी जोडावी म्हणून तिला 2-2 कुसे असावी. निवास मंडपाचे सर्व फाड्या अशाच करावे. निवास मंडपासाठी ज्या फाड्या तू करशील त्यापैकी 20 फाड्या दक्षिण बाजूसाठी असावे. या 20 फाड्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 खुराच्या बनवाव्यावे, म्हणजे एक फाडीची खाली कुसासाठी 2-2 खुर्च्या. त्याप्रमाणे निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी 20 फाड्या करावे. त्यासाठी चांदीचे 40 खुराच्या बनवावे, म्हणजे एक फाडीची खाली 2-2 खुराच्या. निवास मंडपाच्या मागल्या म्हणजे पश्चिम बाजूसाठी 6 फाड्या करावे आणि मागल्या बाजूस निवास मंडपाच्या कोपण्यासाठी 2 फाड्या करावे. हा फाड्या खालपासून 2-2 असून त्या दोन्ही वरच्या भागी एक काडीनं जुडवावे व दोन्ही फाड्या अशाच असावे. दोन्ही कोप्यासाठी अशा फाड्या असावे. 8 फाड्या व त्या चांदीच्या 16 खुराच्या असावे, अर्थात एक फाडीचा खाली 2-2 खुऱ्याच्या असावे. आणि बांबड्याच्या लाकडाचा अडसर तयार करावे. निवास मंडपाच्या एक बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि त्याचे पश्चिम म्हणजे मागल्या बाजूसाठी 5 अडसर बनवावे. आणि फळ्याच्या मध्यभागी लावायचे मधाला अडसर तंबूचा एक शेवटपासून दुसऱ्या शेवटपर्यंत पुसलेले असा असावा. त्या फळाच्या सोन्यानं मडवावे आणि अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवावे आणि अडसरही सोन्यानं मडवावे. मी तुला पर्वतवर दाखवलेले प्रमाणे निवास मंडप उभारावा. एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावे. देवानं अगोदरच मोशेला मंदिर दाखवले होते आणि त्याच्यानंतरच त्याला बनवण्यात आले आहे. तुम्ही हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवा का देवाचे कार्य अगोदरच घडतो. सृष्टीच्या विषयामध्ये असो किंवा जगाच्या विषयामध्ये असो, देवाचे कोणतेही कार्य देव अगोदरच सांगतो आणि त्याच्यानंतर तो मनुष्याच्या द्वारा मनुष्यासाठी प्रगट करतो. आता आपण 31 वचनपासून तर 37 वचनपर्यंत बघू. तसेच निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या व कातलेले तलम सण्यांच्या सुताचा एक अंतरपट बनवावा. त्यावर चतुर कारगिरीकडून कुरूप काढवावे. हा पट सोन्यानं मडवेले बांबड्याच्या लाकडाच्या 4 खांबावर लटकावा. त्याचे आकडे सोन्याचे असावे व ते खांब चांदीचे 4 खुर्च्या उभे करवावे. इथं या चांदीच्या 4 खुर्च्यात उभे करवावे म्हणजे हे नव्या करारचे
शुभ संदेशचे 4 पुस्तकाचे चिन्ह आहेत. अंतरपट आकड्यात खाली लटकवून त्याच्या आतल्या बाजूस आज्ञापठाचे कोश ठेवावा. हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान ही तुम्हाकरिता अलग करेल. मग परमपवित्र स्थानात आज्ञापठाच्या कुशावर दयाआसन ठेवावे. या अति पवित्र स्थानमध्ये वर्षातून एकदा 7व्या महिन्यातल्या 10व्या तारीखला इस्रायली जाती लोकांच्या प्रायश्चित्तासाठी वर्षात एक वेळा या स्थानमध्ये महायाजकाला जायची अनुमती होती. आणि तो पण स्वतःच्या पापासाठी प्रायश्चित करून आणि इस्रायली लोकांच्या पापाच्या प्रायश्चित करून एक निर्दोष पशुला बली करून तो दरवर्षी वर्षात एक वेळा या परमपवित्र स्थानमध्ये प्रवेश करायचे. पण येशू आपले स्वतःचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानमध्ये प्रवेश केले आणि मनुष्याचे पापाला सर्वांसाठी त्यानं प्रायश्चित केले. आणि मनुष्याचे ठरवलेले महायाजक मनुष्यामधून तो सिद्ध नाही आहे, यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. यासाठी आदामपासून अब्राहम आले, अब्राहमपासून लेवी आले आणि लेवीपासून याजक आले. यासाठी त्या लोकांमध्ये प्राचीन पापाचे स्वभाव आहे. यासाठी त्या लोकांना स्वतःसाठी प्रायश्चित केले पाहिजे आणि इतर लोकांसाठी पण प्रायश्चित केले पाहिजेत. पण आपले प्रधान याजक त्याला पाप का आहे माहीतच नाही आणि त्याला स्वतःच्या पापासाठी प्रायश्चित करायची गरज नाही. त्यानं आपल्या रक्ताच्या द्वारा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करून समस्त मानवजातीसाठी प्रायश्चित केले. या रक्ताला स्वीकार करण्याच्या द्वारा समस्त मानवजातीचे पापाचे प्रायश्चित झाले. आणि हेच देवाचे शुभ संदेश आहे. शुभ संदेश म्हणजे का आहे? कोणताच या जगामध्ये असणारा व्यक्ती तो आपल्या पापासाठी नरकामध्ये त्याला जायचे गरज नाही, कारण त्याचे पापाचे प्रायश्चित येशू ख्रिस्तानं केले आहे. येशू ख्रिस्तानं समाधान घेऊन आले आणि मनुष्य आणि देवाच्या बंधामध्ये असलेले पापला येशू ख्रिस्तानं काढून टाकले आणि समस्याचे समाधान येशू ख्रिस्त आणले. आता येशू ख्रिस्ताला अंगीकार नाही केल्यामुळे लोक नरकामध्ये जातील. येशू ख्रिस्ताला अंगीकार करणारे लोक त्यांच्यावर कोणतंच दंडाची आज्ञा नाही आहे आणि ते लोक स्वर्गामध्ये प्रवेश करतील. त्यांचे तारण झाले आहे आणि देवाहून त्यांचे अनुग्रह झाले शाश्वत आणि त्या लोकांना तारण मिळाले. मग परमपवित्र स्थानात आज्ञापाठाच्या कोशावर दयाआसन ठेवावे आणि त्या अंतरपाटाच्या बाहेर निवास मंडपाच्या उत्तर बाजूस मेज ठेवावे व दक्षिण बाजूस मेज समोर दीपवृक्ष ठेवावा आणि तंबूच्या द्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेले तलम सणाच्या सुताचा वेलबुट्टीद्वार पडदा बनवावा. या पडद्यासाठी बांबड्याच्या लाकडाच्या 5 खांब करावे आणि ते सोन्यानं मढवावे. त्यांचे
आकडे सोन्याचे असावे आणि त्यांच्यासाठी पितळाचे 5 खुराचे ओतावे. परिशुद्ध स्थानामध्ये प्रवेश करणारे द्वार जे आहे ते 5 स्तंभानं बनवले पाहिजेत. या पद्धतीनं प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक योजना ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी देण्यात आली आहे.